नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वर्तुळाकार बैठक व्यवस्था हे पूर्ण भाग बघितलेला आहे। त्यानंतर आज जो भाग बघणार आहोत तो म्हणजे आपला चौरसाकृती बैठक व्यवस्था आणि त्याच्यासोबत दुसरा येते तुमचा ते म्हणजे त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था। बरोबर आहे, अगोदरच्या भागामध्ये आपण ते पूर्ण कंप्लीट केलेला होता। चला, आता यांचं काही थोडंसं बेसिक आहे। ॲक्च्युअल जे बेसिक होतं ना ते आपण पहिल्या लेक्चरला कव्हर केलेलं आहे, परंतु समजा त्रिकोणाकृतीचा विचार केला किंवा चौकोनाकृतीचा विचार केला तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये बेसिक लागते। काय बेसिक लागते ते आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले समजा आपण चौकोनाकृतीचा जर विचार केला, काय चौकोनाकृती बैठक व्यवस्था, तर चौकोनाकृती बैठक व्यवस्था आणि दुसरा आहे तुमचं ते त्रिकोणाकृती। बरोबर आहे। आता चौकोनाकृती बैठक व्यवस्थेमध्ये काय काय असते बघा। आता चौकोनाकृती बैठक व्यवस्था, आता याच्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यांचा एक आढावा घेऊ। चला, समजा याच्यामध्ये कधी कधी काय म्हणतंय की असे चौकोनाकृती बैठक व्यवस्थेमध्ये 8 जण बसलेत आणि त्यामध्ये काय म्हणतंय 4 जण कोपऱ्यावर आहेत, 4 जण बाजूच्या मध्यावर आहेत। मग 4 जण कोपऱ्यावर आहेत, 4 जण बाजूच्या मध्यावर आहेत, हे असे बाजूच्या मध्यावर आहेत आणि 4 काय आहेत कोपऱ्यावरती आहेत। परंतु याच्यामध्ये काय म्हणतंय, कधी कधी म्हणते की बा सर्वांचे तोंड कुठं आहेत, आतमध्ये आहेत। मग त्यावेळेस तुम्हाला इथं जो बसलेला असेल त्याच्या डावा हात उजवा हात कळावा। डावा हात म्हणजे इकडं, उजवा हात म्हणजे इकडं। आता मला दुसरं एक सांगा, समजा इथं पी बसलाय, तर पीच्या उजवीकडे कोपऱ्यात समजा नावं दिले आपण पी क्यू आर एस असे नाव दिले, तर पीच्या उजवीकडील कोपऱ्यात जर म्हणलं तर कोण दिसतोय पीच्या उजवीकडील कोपऱ्यात? याचा अर्थ काय होतो की बाबा पी नंतरचा जो कोपरा आहे तो कोपऱ्यातला व्यक्ती म्हणले उजवीकडचा, हा क्यू नाही येणारा मधामध्ये। ओके, चला, एक हा प्रकार येतो। दुसरा प्रकार काय असतो, समजा आपल्याला हेच असं देतंय असं, आणि याच्यामध्ये काय म्हणतंय, हे जे बाजूच्या मध्यावर बसलेले आहेत यांचे तोंड केंद्राकडे आणि जे कोपऱ्यात बसलेत ना ह्यांचे तोंड बाहेर, यांचे तोंड काय आहेत बाहेर आहेत, यांचे तोंड बाहेर। ठीक आहे, हे अशा पद्धतीची एक बैठक व्यवस्था आपल्याला विचारते। आणखी एक येत आहे ते म्हणजे समजा कधी कधी काय म्हणतंय 8 लोकच मांडायचे याला आणि ते 8 लोक या पद्धतीनं मांडायचे की कोपऱ्यावर कोणीच बसला नाही पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय, सगळेजण बाजूच्या मध्यावर, आणि बाजूच्या मध्यावर देताना त्यानं काय म्हणतंय 2-2 आहेत म्हणतंय। कधी यांचे तोंड आत म्हणतंय, कधी यांचे तोंड बाहेर म्हणतंय। ठीक आहे, मग आपण ह्याला गृहीत धरूच समजा आत, तर हे असे मांडायचे 8 जण। आणि जर चौरसाकृती बैठक व्यवस्था असेल आणि त्यांच्यामध्ये जर आपल्याला मांडायचे असतील तर या पद्धतीनं। कधी कधी काय करतंय यांचे तोंड बाहेर म्हणतंय, मग आपण बाहेर घ्यायचे। ओके, चला, आता हे झाल्यानंतर आणखी एक येतो तो म्हणजे तुमचा कॅरम पद्धत किंवा पत्त्यावाली पद्धत है ना। आता पत्त्यावाली पद्धतचा जो प्रश्न आहे आज त्याची लेवल जर बघितली तर वनरक्षकच्या लेवलचा आहे, परंतु आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत 2 प्रश्न। चला, आता इथं असे 4 लोक बसलेले आहेत, बरोबर आहे। ह्याचे तोंड कुठे आहेत, असे आतमध्ये आहेत, ह्यांचे तोंड कुठे आहेत, असे आतमध्ये आहेत। मग इथं जर समजा पी क्यू आर एस असं जर असेल, काय पी क्यू आर एस असे जर असतील समजा, तर मला सांगा बरं याच्यात पार्टनर कोण असतात, समोरासमोरच्या व्यक्ती काय असतात, पार्टनर। मग पार्टनर म्हणजे काय, भागीदार। आता भागीदार हे कोण कोण असतात बोला बरं। पी याचा कोण, आर, पीचा पार्टनर आर, ही जोडी पार्टनर। आणि समजा दुसरं जर म्हणलं तर क्यूचा पार्टनर कोण, यस। या पद्धतीनं आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारतात। ठीक आहे, आता याच्यामध्ये टोटल जे आहेत ना आपले हे एवढ्या प्रकारचे प्रश्न असतात। आता याच्यात जर थोडंसं IBPSच्या पझल टाईपमध्ये गेलात तुम्ही तर हे चौकोनाकृतीमध्ये चौकोन असते आणखी एक। ओके, तर तो आपण थोडासा सराव म्हणून नंतर भाग घेणार आहोत, पण आता आपल्याला गरजेपुरतं हे आहे, ह्याला कव्हर करणार आहोत। ठीक आहे, चला, या आता हे झालं तुमचं चौरसाकृती किंवा चौकोनाकृती। आता यालाच दुसरी एक बैठक व्यवस्था असते, तिचं नाव आहे त्रिकोणाकृती। आता आपण 2 जो बघणार आहोत ना भाग तो त्रिकोणाकृती बघणार आहोत, एक आणि एक चौरसाकृती। म्हणजे हे त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था, त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था। ठीक आहे, त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था। चला, आता याच्यामध्ये नेमके काय भानगड असते पाहता। आता याच्यामध्ये आपल्याला असं दिलेलं असते की 6 लोक एका त्रिकोणावरती आपल्याला मांडायचे आहेत, परंतु यांची कंडिशन काय असते, कवा 3 जण कोपऱ्यात बसलेत आणि 3 जण बाजूच्या मध्यावर बसलेत। 3 जण काय
बाजूच्या मध्यावर बसलेत, बरोबर आहे. मग आता हे जे कोपऱ्यात बसलेत यांची तोंड जर त्यांना म्हणलं आत आहे तर काय म्हणते, यांचे तोंड बाहेर आहेत. हा एक प्रश्न. कधी कधी काय करते, ह्यांचे तोंड आतमध्ये कोपऱ्यावरच्यांचे बाहेर, किंवा फक्त आपल्याला काय म्हणते 6 लोक आहेत आणि बाजूच्या मध्यावर आणि कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं ते बसलेले आहेत. मग काहींचे तोंड बाहेर आहेत, म्हणजे 3 जणांचे तोंड बाहेर आहेत, 3 जणांचे तोंड आत आहेत, परंतु आपल्याला माहीत नाही का बा कोणाचे तोंड बाहेर आहेत, कोणाचे तोंड आत आहेत, माहिती आहे का नाही. मग या पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला विचारतात. ठीक आहे, चला तर यानुसार आपल्याला आता आपल्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. नेमकं काय आहे बघूत. आता पहिला प्रश्न पहा. आता 1 मिनिट, थोडंसं मला साऊंड चेक करू द्या. ओके, माईक तर चालू आहे आपला. कारण कसं होईल, पुन्हा साऊंड जर बंद असेल तर ते नंतर परत आपल्याला डबल एकदा रेकॉर्ड करावं लागेल. ओके, चला आता एक प्रश्न आहे बघा, एकदा इकडून चेक करू द्या. चला आहे. आता आपल्याला हा प्रश्न दिलाय, किती लोक आहेत म्हणले, 6 लोक. पहिले त्रिकोणाकृतीवरचा हा प्रश्न आहे. आता यानं काय म्हणले बघा, 6 विद्यार्थी एका त्रिकोणाकृती टेबलावरती बसलेत. त्याच्यानंतर आणखी काय माहिती दिली, त्यापैकी 3 कोपऱ्यावर बसले आहेत आणि बाकीचे त्रिकोणी टेबलाच्या मधल्या बाजूला बसलेले आहेत. जे विद्यार्थी, आता 3 म्हणले ना, कुठं बसले, 3 कोपऱ्यावर, आणि 3 कुठं बसलेत, बाजूच्या मध्यावर. मग आपण काय करायचं, हे असे दाखवायचे. चला हे असे आपण दाखवले. ओके, इथं एक, इथं एक, इथं एक, 3 झाले बाजूच्या मध्यावर असे. हे आणखी काय काय म्हणले पहा. आता जे विद्यार्थी कोपरे करून बसलेले आहेत, म्हणजे जे कॉर्नरवर बसलेले आहेत, त्यांची तोंड कुठे आहेत म्हणले, त्यांची तोंड टेबलाच्या मध्यभागी, म्हणजे केंद्राकडे. इथं जर केंद्र असेल तर इकडं, याचे पण इकडं, याचं पण इकडं. आणि जे टेबलाच्या मध्यभागी आणि पुढे काय म्हणले, बाकीचे टेबलाच्या बाहेर तोंड करून बसलेले आहेत, म्हणजे हे 3 कुठे येतं, असे बाहेर. हे कुठे येतं, असे बाहेर. ठीक आहे, चला मग आता आपण या प्रश्नांना सुरुवात करू. काय म्हणते पहा. इथून प्रश्न सुरू झालाय की आर हा क्यूच्या डावीकडे चौथा बसलेला आहे. आर कोणीकडे बसलाय, क्यूच्या डावीकडे चौथा बसलाय. आता आपल्याला दिलेलं नाहीये 2 त्रिकोण काढायचे, सेम डबल एक डायग्राम काढायची. त्याला म्हणजे कसं आहे, समजा ही या जर याच्यामध्ये समजा आपण इथं क्यू इथं मांडला. 1 मिनिट, त्यांना काय म्हणले, आर हा क्यूच्या कुणीकडे, डावीकडं. आता मी जर क्यू इथं मांडला तर डावा हात कुठं याचा, इकडं. मग चौथा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथं कोण येईल, आर येईल, बरोबर आहे. मग दुसरी एक डायग्राम काढायची, त्याच्यामध्ये क्यू इथं दाखवायचं, आणि तो कसा बघतोय, खाली बघतोय. मग त्याचा डावा हात कुठं, इकडं. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याच्यात काय येईल, इथं येईल. आपण याच्यामध्येच कट करणार आहोत, पण तुम्ही परीक्षेला तसं करायचं. ठीक आहे, पुढं आणखी एन हा ओच्या डावीकडे सेकंड बसलेला आहे. बर, एन हा कोणाच्या डावीकडे, ओच्या डावीकडे सेकंड बसलेला आहे. आणखी काही दिले का, पी आत तोंड करत नाही, म्हणजे पी कोपऱ्यावरती बसलेला नाही, असं त्याचं म्हणणं आहे. चला आता बघू काय काय. पहिलं झालं, आर हा क्यूच्या डावीकडे चौथा बसलेला आहे, एन हा ओच्या डावीकडे दुसरा. आता तुम्हाला एन कोणाच्या डावीकडे, ओच्या डावीकडे दुसरा. मग आता सांगा, मला एन लिहायचंय, कुठं लिहू बरं, कुठं लिहू पहा. आता काय पाहिजे की इथं येते वाक्य, एन हा ओच्या डावीकडे. समजा जर मी इथं ओ लिहिलं तर ओचं तोंड कुठे येते, बाहेर, बरोबर आहे. ओचं तोंड कुठे येते, बाहेर. आणि बाहेर म्हणल्यावर याचा डावा हात कुठे, इकडं. डावीकडे कितवा म्हणले, दुसरा, म्हणजे याचा अर्थ इथं येईल एन, हो ना. चला समजा जर तुम्ही म्हणले नाही, मी काय करतो, इथं लिहितो. समजा इथं काय, इथं लिहिल्यानंतर चालणारच नाही, कारण ओच्या डावीकडे गेलात दुसरा तरी जागा खाली नाही, आणि इकडे गेलात आत तोंड केला डावीकडे इकडे घेतला तरी जागा खाली नाही, बरोबर आहे. मग आता आपल्याला एकतर ओ लिहिण्यासाठी हा चान्स आहे, किंवा ओ जर इथं घेतला तर याचा डावा हात इकडे येतो, इथं एन येते. दोघांपैकी कुठलं तरी एक आपल्याला लिहावं लागेल. समजा आपण इथं लिहिलं, तर काय, बरं इथं लिहिलं, इथं ओ लिहिलं तोंड खाली, तर इकडं कोण येतं, एन येतं. इकडं कोण येतं, एन येतं, बरोबर आहे. मग आता आणखी पुढे चला, पुढचं वाक्य काय म्हणले, 2 विद्यार्थी यम आणि ओ मध्ये बसलेले आहेत. आता यम आणि ओ मध्ये किती बसलेले आहेत, 2 बसलेत. मग यम आणि ओ मध्ये 2 बसलेत, म्हणजे याचा अर्थ मला यम कुठं लिहावं लागेल, इथं लिहावं लागेल, बरोबर आहे का. मग यम आणि ओ याच्यामध्ये 2 आहेत बघा, इकडून बी बघितलं तर 2 आहेत, इकडून बी बघितलं तर 2 आहेत.
यम आणि ओ मध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. पी आत तोंड करत नाही, म्हणजे पीचं तोंड कुठे आहे? बाहेर आहे. पीचं तोंड कुठे आहे? बाहेर. आणि पी साठी इथं एकच जागा खाली आहे. आता आपण काढलेली डायग्राम करेक्ट आहे का बघा. या इथं आर हा क्यूच्या डावीकडे चौथा, क्यू जर इथं असेल तर याचं तोंड आतमध्ये, डावा हात इकडं, पहिला दुसरा तिसरा चौथा, चौथा कोण आहे? आर आहे. पुढं एन हा ओच्या डावीकडे दुसरा, या ओचं तोंड कुठे? बाहेर. ओच्या डावीकडे म्हणजे कुणीकडं? इकडं, इकडं कितवा? दुसरा, एन, हे बी बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन विद्यार्थी यम आणि ओ मध्ये आहेत, म्हणजे यम आणि ओ मध्ये इकडून बघितलं तरी दोन आहेत, इकडून बघितलं तरी दोन आहेत. आणि लास्ट वाला पी आत तोंड करत नाही, म्हणजे याचा अर्थ पी बाजूच्या मध्यावर बसलाय. कस काय? कारण त्यानं काय म्हणलंय, जे विद्यार्थी कोपरे करून बसलेले आहेत ते टेबलाच्या मध्यभागी मध्यभागी बघताय आणि बाजूच्या मध्यावरचे जे काय असतील ते बाहेर बघताय, असं त्याचं म्हणणं आहे. बाहेर तोंड करून बसलेत. मग डायग्राम करेक्ट आहे. चला बोला बरं आता. खालील पैकी कोण पीच्या डावीकडे तिसरा? आता पीचं तोंड कुठे? इकडं, डावीकडे म्हणजे इकडं, पहिला दुसरा तिसरा कोण आहे? आर आहे. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर काय आलं? आपलं आर आलं. कळालं का? बघा, हा त्रिकोणाकृती बैठक व्यवस्थेचा पहिला प्रश्न आहे. कळालं कशी मांडणी करायची, काय करायची? दोन डायग्राम काढायच्या म्हणजे काढायच्या. आपल्याला इथं खोडता येतंय, लगेच मांडता येते, परंतु तुम्ही वहीमध्ये जर एकच डायग्राम काढून तिथंच खोडायला गेले ना तर कन्फ्यूज होता. त्याच्यामुळे दोन डायग्राम काढायचे, जेव्हा एक साथ सोडून देते तिला कट करायचं आणि त्या दुसऱ्या डायग्रामला घेऊन पुढे जायचं. चला नेक्स्ट बघू. या आणखी एक त्रिकोणाकृतीवरच आहे, पहा. हां, थोडासा मोठा क्वेश्चन आहे वाचायला. किती लोक येतं? 6. किती लोक येतं? 6. आता हे लोक कसे कसे बसलेले आहेत बघा बरं. आता आपल्याला काय म्हणलंय त्यानं की 6 व्यक्ती कोण कोण आहे? नूर, हॅरी, साफिया, मायरा, श्लोक आणि चरित या एका त्रिकोणाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत. त्यापैकी 3 टेबलाच्या कोपऱ्यात बसतात, 3 बाजूच्या मध्यभागी बसतात. त्यापैकी 3 मध्यभागी बघत आहेत आणि 3 टेबलाच्या बाहेर बघत आहेत. हां, म्हणजे याचा अर्थ काय? किंवा 6 जण येतात, 3 काय करताय? कोपऱ्यात बसताय, 3 बाजूच्या मध्यभागी बसताय. मग याच्यामध्ये त्यानं काय म्हणलंय की बाबा जे 3 आहेत ते 3 जणांचे तोंड बाहेर आहेत आणि 3 जणांचे तोंड आतमध्ये आहेत. आता आपल्याला नेमकं माहित नाही का बाबा कोणाचे तोंड बाहेर आहेत आणि कोणाचे तोंड आत आहेत, हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. मग आता आपण कोणत्या पद्धतीने मांडायचं पाहता. वाक्य वाचा, त्याच्यानुसार सोयीनुसार मांडत चला, 2 डायग्राम काढत चला सुरुवातीलाच. या आता पहिलं वाक्य, साफिया कोपऱ्याच्या सीटवर बसते आणि मध्यभागी तोंड करते. म्हणजे समजा जर कोपऱ्याच्या सीटवर इथं कोण बसले? साफिया. काय फिया? साफिया. आणि हिचं तोंड कुठे आहे? आतमध्ये. ओके, ते एक झालं वाक्य. पुढं, चरित आणि साफिया यामध्ये फक्त एकच व्यक्ती बसतो. आता चरित आणि साफिया म्हणजे एकतर चरित इथं असेल किंवा चरित इथं असेल. समजा आपण इथं घेतला, दुसऱ्या डायग्राम मध्ये इथं घ्यायचा तुम्ही. ओके, चरित हा अलीकडच्या इथं डायग्राम मध्ये, दुसरी जे डायग्राम असेल त्यात इथं घ्यायचा. तिथं चरित लिहिला मी या डायग्राम मध्ये, दुसऱ्या डायग्राम मध्ये इकडं, म्हणजे माहित नाही कोणीकडे असेल. आता पुढचं वाक्य वाचा. मायरा आणि चरित हे जवळचे शेजारी आहेत. मायरा आणि कोण? चरित हे जवळचे शेजारी आहेत, पण त्या दोघांपैकी कोणीच साफिया, पण त्यांच्यापैकी कोणीही साफियाच्या जवळचा शेजारी नाही. म्हणजे याचा अर्थ काय? या साफियाच्या जवळचा नाहीत, परंतु मायरा कुठं आहे? मायरा कुठं आहे? चरितच्या जवळ आहे, परंतु कोणाच्या जवळ नाही? साफियाच्या शेजारी दोघेही नाहीत. चला पुढं. श्लोक चरितच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला. आता चरितच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बघा बरं. आता यांची तोंड माहित नाहीत. समजा मी चेरीचं तोंड आत घेतलं तर डाव्या बाजूला दुसरा म्हणजे कोण येते? साफिया. इथं जागा खाली आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ याचं तोंड कुठे आहे? बाहेर आहे. आणि डावात कुठं? वरी. डावीकडे दुसरा, तिथं कोण आहे म्हणले? श्लोक आहे. तिथं कोण आहे म्हणले? श्लोक आहे. बरोबर आहे, श्लोक. ओके, चला नेक्स्ट. साफिया श्लोकच्या अगदी उजव्या कोपऱ्यात बसलेली आहे. आता जी साफिया आहे ती कुठं पाहिजे म्हणले? श्लोकच्या उजव्या कोपऱ्यात पाहिजे. आता समजा जर मी या श्लोकचं तोंड बाहेर घेतलं तर ही इकडं साफिया येते आणि ती कोणीकडे येते? डावीकडं. आणि समजा जर याचं तोंड आत घेतलं, काय याचं तोंड आत घेतलं तर उजव्या बाजूला कोण येते? साफिया येते. बघा आता तुमची कोणती डायग्राम साथ देते तुम्हाला लगेच कळेल आता पुढच्या वाक्यांमध्ये. तर हे एक मांडलं. पुढचं वाक्य वाचा बरं.
साफिया श्लोकच्या अगदी उजव्या कोपऱ्यात बसते. नूर आत चेहरा करून बसलेला आहे ते सोडा. चेरीतच्या जवळचा शेजारी असलेला हॅरी मायराच्या उजवीकडे दुसऱ्या. आता चेरीत जे आहे याच्या जवळ बसलेला म्हणजे एकच जागा खाली आहे तो कोण आहे? हॅरी. तो कोण आहे? हॅरी. आणि बघा आता हॅरी हाच कोण आहे? चेरीच्या जवळचा शेजारी असलेला हॅरी मायराच्या उजवीकडे दुसरा. आता ह्या मायराच्या उजवीकडे दुसरा असं जर म्हणले तर हे बघा, समजा याचं तोंड मी मायराचं तिकडे घेतलं तर मग उजवीकडे तर हॅरी येतोय. बघा बरं, समजा त्यानं काय म्हणलंय, चेरीतच्या जवळचा शेजारी असलेला हॅरी मायराच्या उजवीकडे दुसरा. चेरीतच्या जवळ हॅरी आहे आणि तो हॅरी कोणाचा आहे? मायराच्या उजवीकडे दुसरा. मग मी समजा जर मायराचं तोंड आत घेतलं तर उजवीकडे दुसरा जागा, तिथं दुसरंच कोणतरी आहे, पण हॅरी कुठे आहे? खाली. म्हणजे याचा अर्थ मायराचं तोंड कुठे आहे? बाहेर आहे. मायराचं तोंड कुठे आहे? बाहेर आहे. आता दुसरं पुढचं वाक्य वाचा. जे उरलंय कोण आता बघा बरं. हा, एक हे नूर आत चेहरा करून बसला आहे. आता नूरचा चेहरा कुठे आहे? आतमध्ये. नूरचा चेहरा कुठे आहे? आतमध्ये. जागा काय? एकच शिल्लक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये आत किती तोंड करून बसले तर बघा बरं. 1 2 3. आत 3 तोंड करून बसलेत. मायरा बाहेर बघते, चरित बाहेर बघते, मग हॅरी पण काय असेल? बाहेर बघेल. हॅरी पण काय असेल? बाहेर बघेल. एकदा तुम्ही काढलेली डायग्राम फक्त वाचा, बरोबर बसतंय का ते बघा. ठीक आहे, चला या. 3 आत पाहिजे, 3 बाहेर पाहिजे तोंड. या इकडे साफिया कोपऱ्याच्या सीटवर बसते. साफिया कोपऱ्याच्या सीटवर बसते आणि मध्यभागी तोंड करते. बरोबर आहे. त्याच्यानंतर चरित आणि साफिया यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती, चरित आणि साफिया यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती हॅरी बसलाय. बरोबर आहे. चला, सायरा आणि चरित हे जवळचे शेजारी. सायरा आणि चरित हे काय आहेत? हे मायरा झाले, ते सायरा पाहिजे. सायरा आणि चरित हे जवळचे शेजारी आहेत. काय? ते जवळचे शेजारी आहेत. मायराच नाव आहे ते. एक मिनिट, हे जे आहे मायराच आहे, असू द्या. त्याला थोडंसं अंडू करू. हां, मायरा आणि चरित दोघे जवळचे शेजारी आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही साफियाच्या जवळ नाही. साफियाच्या जवळ कोणी दिसतंय का? मायरा आणि चरित नाही. हे बी करेक्ट आहे. पुढं श्लोक चरितच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला. चरितचं तोंड बाहेर आहे, ह्याचा डावा हात इकडं, उजवा हात इकडं, डावीकडे दुसरा. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, साफिया श्लोकच्या अगदी उजव्या कोपऱ्यात. श्लोक जर खाली बघत असेल तर याचं तोंड इकडं आहे आणि उजव्या बाजूला दुसरा कोण आहे? सॉरी, उजव्या बाजूला कोपऱ्यात कोण बसले? श्लोकच्या अगदी उजव्या कोपऱ्यात कोण आहे? साफिया. म्हणजे हे पण करेक्ट आहे. पुढचं, नूर आत चेहरा करून बसलाय. हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर चरितचा जवळचा शेजारी असलेला हॅरी. चरितचा जवळचा शेजारी कोण आहे? हॅरी. हा हॅरी मायराच्या उजवीकडे दुसरा. मायराचं तोंड बाहेर आहे, उजवीकडे दुसरा. म्हणजे याचा अर्थ डायग्राम करेक्ट आहे. आता सांगा काय काय विचारले. खालील पैकी नूरच्या डावीकडे दुसरा कोण? मग नूरच्या डावीकडे दुसरा कोण? हे आतमध्ये बघतो, डावीकडे पहिला दुसरा मायरा येत आहे. कोण येत आहे? मायरा. म्हणजे पहिल्याचं उत्तर मायरा झालं. दुसरं, खालील पैकी कोणाचे आतील चेहरे आहेत? आत तोंड करून असणाऱ्यांचे नाव बघा बरं. साफिया, त्याच्यानंतर नूर आणि श्लोक. साफिया, नूर, श्लोक. साफिया, नूर, श्लोक. म्हणजे याचा अर्थ पहिलाच पर्याय करेक्ट आहे. साफिया, नूर आणि श्लोक. साफिया पण आत आहे, नूर पण आत आहे, श्लोक पण आत आहे. ओके, साफिया, नूर, श्लोक. बरोबर आहे. यस, साफिया, नूर, श्लोक. आणखी पुढं नाही. म्हणजे याचा अर्थ करेक्ट आन्सर आहे पहिलं. आलं का लक्षात? बघा, हे 2 प्रकार आपण प्रश्न कव्हर केले. ह्या दोन्ही प्रश्नांमध्ये तुमच्या त्रिकोणाकृती प्रकारची बैठक व्यवस्था होती आणि हे प्रश्न आपल्याला एक्झामला भरपूर आलेले आहेत इथून मागे. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे. आलंय. चला आता नेक्स्ट बघूत. पाहता आता चौकोनाकृतीमध्ये जाऊत. या प्रश्नांची साईज थोडीशी मोठी असते ह्या सिटिंग अरेंजमेंटच्या, कारण याच्यावरती एक प्रश्न येत नसतो, याच्यावर 3 4 5 पण प्रश्न येतात. IBPSचा जर विचार केला आपण तर याच्यावरती किती? 5 प्रश्न येतात. ठीक आहे. त्याच्यामुळं हे चॅप्टर महत्त्वाचं आहे. एक जर प्रश्न आला तर त्याच्यावर 3 प्रश्न विचारले तर आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे त्याचा. चला आता या. आता आपल्याला काय काय म्हणले बघा बरं. PQRSTWX नाही, टी नाही आहे, PQRSWXYZ हे 8 व्यक्ती एका चौरसाकृती टेबलाभोवती पुढील प्रमाणे बसले आहेत. आता पुढचं वाक्य बघा. चौरसाकृती म्हणले आपण, चौरसाकृती काढूत. या, हे चौरसाकृती म्हणले, मग अशी चौरसाकृती काढली. आता यानं काय म्हणले बघा बरं. त्याच्यापैकी 4 व्यक्ती टेबलाच्या कोपऱ्यावर. चला, 4 व्यक्ती काय बसले? टेबलाच्या कोपऱ्यावर. आणि 4 काय म्हणले? बाजूच्या मध्यावर. हे कोपऱ्यावरचे 4 झाले. ओके. आणि आता काय म्हणले? बाजूच्या
मध्यावर, म्हणजे इथं 4, ठीक आहे, हे 4. आता पुढचं वाक्य वाचा. 4 व्यक्ती हे टेबलाच्या कोपऱ्यावर केंद्राच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे कोपऱ्यावर जे बसलेत त्यांचे तोंड कुठे आहेत, बाहेर, म्हणजे याचा अर्थ हे लोक बाहेर आहेत. हे काय आहेत, बाहेर, हे बाहेर. ओके. त्याच्यानंतर तोंड करून बसलेले आहेत. तसेच उर्वरित 4 व्यक्ती बाजूच्या मध्यावर केंद्राकडे तोंड, म्हणजे ह्यांचे तोंड कुठे आहेत, केंद्राकडे. यांचे तोंड कुठे आहेत, केंद्राकडे. त्याच्यानंतर पुढे आता प्रश्न वाचा. एक्सच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आर बसलेला आहे. एक्सच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण, आर बसलाय, आणि त्या आरचं तोंड कुठे आहे, केंद्राकडे. समजा मी इथं एक्स लिहिलं, जमतंय का बघा. समजा मी तिथं एक्स लिहिलं, तर एक्सच्या उजवीकडे, याचं तोंड तर आतमध्ये, उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, आणि इथं कोण येणार, आर. इथं याचं तोंड तर बाहेर आहे, आणि त्यानं तर म्हणलंय आरचं तोंड आतमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ एक्स इथं बसलेला नाही, तर एक्स बसलाय इथं. समजा काय, इथं. इथं मांडा, इथं मांडा, इथं मांडा, इथं मांडा, कुठे मांडा, तेव्हाच तुमचा आर काय करतो, मधात येणार आहे. मग सांगा आता, ह्याचं तोंड कुठे आहे, बाहेर, आणि त्यानं काय म्हणलंय, एक्सच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आर बसलेला आहे, म्हणजे याचा अर्थ एक्सचं तोंड बाहेर आहे, उजवा हात वरी आहे, आणि वरी म्हणजे इकडं पहिला, दुसरा, तिसरा कोण बसलाय, आर बसलेला आहे, आणि आरचं तोंड कुठं आलं, केंद्राकडे. पुढं क्यू आणि डब्ल्यू हे परस्पर विरुद्ध बसलेले आहेत आणि त्यांची तोंडे केंद्राकडे आहेत, म्हणजे याचा अर्थ क्यू आणि डब्ल्यू हे परस्पर विरुद्ध आहेत आणि त्यांची तोंड कुठे आहेत, केंद्राकडे. तोंड केंद्राकडे आहेत म्हणजे याचा अर्थ काय, ते बाजूच्या मध्यावर बसलेत, बरोबर आहे. आणि बाजूच्या मध्यावर बसलेत आणि दोघं एकमेकाच्या काय आहेत, विरुद्ध आहेत. मग दोघं विरुद्ध बाजूच्या मध्यावर लिहायला मला तर एकच चान्स आहे फक्त हा. मग इथं तुम्ही म्हणू शकता क्यू, इथं म्हणू शकता डब्ल्यू. काही जण काय म्हणतील, डब्ल्यू इकडं, क्यू इकडं, म्हणजे सोयीनुसार त्याला वापरायचं. चला आता जर गरज पडली तर चेंज करू. पुढचा वाक्य वाचा. झड कुठं बघत आहे, केंद्राकडे बघत आहे. आता झड केंद्राकडे बघत आहे आणि केंद्राकडे बघणारी एकच जागा शिल्लक आहे, एकच जागा शिल्लक आहे. पुढं आरच्या निकटतम डावीकडे वाय बसलेला आहे. आता आरचा डावा हात इकडं, इथं कोण बसलाय, वाय बसलेला आहे. आणि पुढचं वाक्य वाचा बरं. यसच्या निकटतम डावीकडे क्यू बसलाय. हा क्यू इथं आहे आणि यस इथं आहे, यसचं तोंड वरी डावीकडे म्हणजे इकडे, म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे. क्यू बसलेला आहे, परंतु यस हा झेडच्या शेजारी नाही. हा जो यस आहे कुठं झेड दिसते का याच्या बाजूला, नाही आहे, म्हणजे ते पण करेक्ट आहे. मग आता सांगा उरलं कोण, पी क्यू आर एस, पी राहिला, म्हणजे याचा अर्थ इथं कोण बसलाय, पी बसलाय. सांगा बरं आता. डायरेक्ट प्रश्न आहे, पर्याय नाही त्याच्यात. डब्ल्यू चे शेजारी कोण, डब्ल्यू चे शेजारी कोण, पी वाय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, पी वाय. ठीक आहे, तुम्ही एकदा क्रॉस चेक पण करू शकता, वाटल्यास करूत आपण. या एक्सच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी, एक्सचं असं तोंड उजवीकडे म्हणजे इकडे, तिसऱ्या स्थानी आर बसलाय, त्याच तोंड आतमध्ये, बरोबर आहे. क्यू आणि डब्ल्यू परस्पर विरुद्ध, हे बी बरोबर आहे. त्यांचे तोंड केंद्राकडे, हे पण बरोबर आहे. झड केंद्राकडे बघतो, हे पण बरोबर आहे. आरच्या निकटतम डावीकडे वाय, आरचं तोंड आतमध्ये डावीकडे म्हणजे इकडं वाय, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर यसच्या निकटतम डावीकडे क्यू, यसचं तोंड वरी इकडं आणि डावा हात इकडं, क्यू म्हणजे हे पण बरोबर आहे. परंतु यस हा झडचा शेजारी नाही, झडचा शेजारी यस आहे का नाही, म्हणजे याचा अर्थ प्रश्न करेक्ट आहे, डायग्राम करेक्ट आहे. चला आता पहिल्याचं उत्तर काय आलं मग, पी वाय. यसच्या उजवीकडील तिसऱ्या, आता यसच्या उजवीकडे तिसरा कोण आहे बघा, इकडे तोंड पहिला, दुसरा, तिसरा, तो कोण आहे, डब्ल्यू. यसच्या उजवीकडील तिसऱ्या व्यक्तीच्या डावीकडील दुसरा, म्हणजे डब्ल्यूच्या डावीकडचा दुसरा कोण. मग डब्ल्यूच्या डावीकडे जर आपण बघितलं, हे तोंड आतमध्ये, डावा हात इकडं, तर काय उत्तर येतंय त्याचं, झड उत्तर येतंय. काय उत्तर येतंय, झड. ठीक आहे, चला आलं लक्षात. ह्याला म्हणतो आपण चौरसाकृती बैठक व्यवस्था. हे कोणत्या प्रकारचे आहेत, कोपऱ्यावरती आणि बाजूवरती बसलेले, आणि दोघांचं काय, मिक्स तोंड. मिक्स म्हणजे याचा अर्थ काय, काही केंद्राकडे बघतात तर काही तुमचे केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघतात. ठीक आहे, चला या आता नेक्स्ट. आता या प्रश्नांमध्ये बघा बरं काय दिलेलं आहे, किती लोक बसलेले आहेत आणि काय म्हणतंय. याच्यात किती लोक बसलेले आहेत, 8 जण आयताकृती टेबला भोवती केंद्राकडे चेहरा करून बसलेले आहेत. अच्छा, म्हणजे 8 जण आहेत आणि केंद्राकडे चेहरा करून बसलेले आहेत. दुसरी गोष्ट, असं काही म्हणलंय का कुठं, कव्वा कोपऱ्यावर बसलेत का, काही नाही म्हणलंय. मग याचा अर्थ तुम्हाला ते काय करायचे, तर बाजूच्या मध्यावर दाखवायचेत. कुठं दाखवायचेत, बाजूच्या मध्यावर दाखवायचेत. आणि जर कोपऱ्यात नाही म्हणलं तर तुम्हाला आत्ताच सांगितलं मी कशी मांडणी करायची. बाजूच्या मध्यावर 8 लोक जर दाखवायचे असतील तर तुम्हाला हे अशा पद्धतीनं मांडावं लागतील.
हे अशा पद्धतीनं तुम्हाला मांडावं लागतील. ठीक आहे. हां, हे असे बघताय कारण त्यानं काय म्हणलंय आपल्याला, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. मग बोला बरं आता एक 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 प्रश्न. आता याच्यात सोपं काय झालं, दिशा दिल्यात. सोपं काय झालं, दिशा. मग दिशा दिल्या तर इकडं कोणती दिशा असते, पूर्व. इकडं कोण असतंय, पश्चिम, है ना. इकडं कोण असतंय, उत्तर. आणि इथं कोण असतंय, दक्षिण. आता आपल्याला दिशा दिल्यामुळं सोपं झालं बघा. हे काय म्हणले पहा आता, इथून सुरू झालाय. रमेशचा चेहरा उत्तरेकडे असून सचिनचा चेहरा पूर्वेकडे. एक एक वाक्य. रमेशचा चेहरा कोणाकडे आहे, उत्तरेकडे. म्हणजे याचा अर्थ रमेश इथं बसलाय कुठतरी. समजा मी रमेश इथं मांडलं, माहित नाही ना, रमेश इथे असू शकतो. समजा मी रमेश तिथं मांडलं तर काय म्हणले, रमेशचा चेहरा उत्तरेकडे असून सचिनचा चेहरा पूर्वेकडे. आता सचिनचा चेहरा पूर्वेकडे म्हणल्यानं मी सचिन इथं लिहू शकतो, है ना, किंवा सचिन इथे लिहू शकतो. आता दुसरं वाक्य वाचूत काय म्हणतंय बघूत या. पुढचं, रमेश हा सचिनच्या उजवीकडे तिसरा. आता बघा बरं, सचिन इथं आहे, सचिनचं तोंड आतमध्ये, उजवीकडे म्हणजे इकडं तिसरा. पहिला, दुसरा, तिसरा. रमेश इथं पाहिजे, मग आपण त्याला चेंज करणार. हां, तर काय झालं, रमेश इथं आहे म्हणले. आपण जे अगोदर मांडलं होतं ते बरोबर नव्हतं, मग रमेश इथं आहे म्हणले. चला या पुढं. व सचिन समोर कपिल आहे. सचिनच्या समोर म्हणजे असा किंवा असा नाही, हा, सचिनच्या विरुद्ध इथं कोण आहे, कपिल आहे. इथं कोण आहे म्हणले, कपिल आहे. विरुद्ध, समोरचा अर्थ काय, विरुद्ध. नाहीतर समोर म्हणजे पुढे घ्यायचा असा. पुढं म्हणजे कसं, सचिनच्या पुढं हा, सचिनच्या इकडं पुढं हा, तसं नाही घ्यायचा, विरुद्ध. चला पुढं काय म्हणले, विराटचा चेहरा दक्षिणेकडे असून त्याच्या समोर रमेश नाही. विराट कुठं बघतंय, खाली बघतंय, पण त्याच्या समोर कोण नाही, रमेश नाही. म्हणजे याचा अर्थ इथं विराट लिहिता येणार नाही कारण त्याच्या समोर कोण येते, रमेश. म्हणजे विराट कुठं आहे, इथं आहे. विराट कुठं आहे, इथं आहे. ठीक आहे. आता दुसरं वाक्य, सुनीलचा चेहरा उत्तरेकडे आहे. आता सुनीलचा चेहरा उत्तरेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून एकच जागा आहे. इथं कोण आहे मग, सुनील. इथं कोण आहे मग, सुनील. ठीक आहे. सुनीलचा चेहरा उत्तरेकडे. आता पुढे काय म्हणले बघा बरं, तर अशोकचा चेहरा दक्षिणेकडे. आता अशोकचा चेहरा जो आहे तो दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडे तोंड करून एकच खाली आहे, तिथं कोण असणार आहे, अशोक असणार आहे. अशोकचा चेहरा दक्षिणेकडे. आता उरले दोघ जण. पुढे काय म्हणले, राहुल व वीरेंद्र समोरासमोर आहेत, मात्र वीरेंद्रचा चेहरा पूर्वेकडे आहे. वीरेंद्रचा चेहरा पूर्वेकडे आहे म्हणजे याचा अर्थ वीरेंद्र इथं बसलाय आणि याच्या समोर कोण आहे म्हणले, राहुल आहे म्हणले. याच्या समोर कोण आहे म्हणले, राहुल आहे म्हणले. ठीक आहे, आलं लक्षात. चला आता आपल्याला काय विचारलंय बघा बरं, वीरेंद्रच्या डावीकडे तिसरा कोण, उत्तर सांगा. आता वीरेंद्रच्या डावीकडे तिसरा कोण, बोला बरं. आता वीरेंद्रच्या डावीकडे तिसरा, वीरेंद्र कुठं बसलाय, इथं. याच्या डावीकडे तिसरा, इकडं पहिला, दुसरा, तिसरा. म्हणजे याचा अर्थ पहिल्याचं उत्तर काय आलं, अशोकराव आला. काय आला, अशोकराव. ओके. दुसऱ्याचं बघा बरं, सुनीलच्या समोर कोण बसला आहे. हे दोन प्रश्न इथे मिक्स झाला, इथं थोडासा खाली पाहिजे. ओके. सुनीलच्या समोर कोण बसलाय, सुनील कुठे, सुनील, सुनील. सुनीलच्या समोर विराट बसलाय म्हणजे याचं उत्तर काय आहे, विराट. त्याच्यानंतर कपिलच्या डावीकडे दुसरा कोण, कपिल. तोंड आतमध्ये, डावा हात इकडं, पहिला, दुसरा, रमेश. म्हणजे याचं उत्तर काय आलंय, रमेश आलंय. याचं उत्तर काय आलंय, रमेश. आलं लक्षात. चला, हे आहे तुमचं चौरसाकृती चौकोनाकृती बैठक व्यवस्थेमधला दुसरा प्रकार. ओके. म्हणजे काय, एकतर कोपऱ्यामध्ये म्हणलंच नाही त्यानं, मग कोपऱ्यामध्ये नाही म्हणलं तर काय करायचं, हे अशा प्रकारे तुमचे बाजूच्या मध्यावर मांडायचे. ओके. आणि 8 म्हणलं की 2-2 मांडायचे. ठीक आहे. चला, आणि कॅरम जर म्हणलं असतं तर काय केलं असतं, किंवा पत्ते खेळताय म्हणलं असतं तर 1-1-1-1 मांडले असते. ओके. चला या आता नेक्स्ट. आता आपल्याला या प्रश्नात काय दिले, प्रश्न थोडासा वाचायला मोठा आहे बघा. आता हे पण कोपऱ्याचा विचार करताय का बघा बरं, त्याच्यामध्ये काही कोपऱ्यात बसले असं दिलेलं आहे का बघा. काय काय म्हणले, चौकोनाकृती टेबलावरती 8 व्यक्ती अशा प्रकारे बसले आहेत की त्याच्यापैकी 4 चौरसाच्या 4 कोपऱ्यावर बसतात आणि बाकीचे 4 प्रत्येक बाजूच्या मध्यभागी बसतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे ना डायग्राम काढायला जागा बी नाही. चला इथं काढूत या. हां, 4 कुठं बसतात, कोपऱ्यात बसतात आणि 4 कुठं बसतात, बाजूच्या मध्यभागी बसतात. हे मध्यभागी आणि 4 जण जे बसतात ते बसतात तुमचे कोपऱ्यात म्हणजे इथं. आता आपल्याला काय म्हणलंय, तोंडाची दिशा महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण
तोंडाची दिशा माहीत नसेल तर मग काय म्हणते बघूत की पुढे या, जे 4 कोपऱ्यावर बसतात त्यांचे तोंड आतमध्ये, म्हणजे याचा अर्थ काय, हे लोक आत बघताय, हे लोक आत बघताय. आणि दुसरं काय म्हणलंय वाक्य, त्यांचे तोंडे आत, आणि जर जे मध्यभागी पुढे काय म्हणले बघा, कोपऱ्यावर बसतात त्यांचे तोंडे आत असतात, तर जे बाहेर पाहिजे किंवा मध्यभागी बसतात म्हणजे बाजूच्या मध्यभागी त्यांचे तोंड बाहेर आहेत, म्हणजे हे लोक बाहेर बघताय, हे लोक काय करताय, बाहेर बघताय. आलं, यस. चला आता मांडूत आपण काय काय म्हणलंय पहा. आता प्रश्न सुरू इथून होतो. टी हा डब्ल्यूच्या उजवीकडे तिसरा बसतो, टी डब्ल्यूच्या उजवीकडे तिसरा बसतो, आणि काही दिलंय का त्यानं टीचं डब्ल्यूचं तोंड, नाही दिलं. मग आपण 2 डायग्राम काढायचे आणि एका डायग्राम मध्ये काय करायचं पहा. समजा मी इथं डब्ल्यू लिहिलं, काय इथं डब्ल्यू लिहिलं, तर टी हा डब्ल्यूच्या उजवीकडे तिसरा, मग याचं तोंड कुठे आहे, खाली उजवा हात बघा बरं, पहिला दुसरा तिसरा, इथं कोण आहे, टी आहे. थोडंसं लहान लिहावं लागेल आपल्याला कारण जागाच नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, हां. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, यू हा एकाच्या डावीकडे दुसरा बसतो जो एसच्या विरुद्ध बसतो. मला सांगा एवढ्यापैकी या आलेल्या टी आणि डब्ल्यू पैकी कुठं काही संदर्भ आहे का बघा. व टी आणि डब्ल्यू, टी आरच्या विरुद्ध बसतो, म्हणजे आपल्याला एक कळालं, टीच्या विरुद्ध कोण, आर, टीच्या विरुद्ध कोण, आर. लक्षात राहू द्या, आपल्याला डब्ल्यू इथं लिहिलंय, काही जण इथं पण लिहू शकतात है ना. मग एका डायग्राम मध्ये इथं लिहायचं. चला, जर आपल्याला वाटलं तर आपण चेंज करणार आहोत हे, मग 2 डायग्राम त्याच्यासाठीच काढायचे असतात. पुढचं आता आपल्याला कोण आलं, टी आर आणि तुमचं हे आलेत. ओके, इकडे आता हे वाक्य, क्यू एकाच्या लगेच डावीकडे बसतो जो आरच्या लगेच उजवीकडे. आता आरच्या लगेच उजवीकडे हा आहे, काय, आरच्या लगेच उजवीकडे हा आहे, त्यानं म्हणलंय ना क्यू एकाच्या लगेच डावीकडे बसतो जो, म्हणजे कोण, जो दुसरा व्यक्ती, क्यू एकाच्या, म्हणजे जो गुपित जो आहे ना, तो गुपितच्या बाबतीत जो शब्द कोणाला लागला तो गुपित असणारा, आणि तो गुपित कोण आहे, आरच्या लगेच उजवीकडे, म्हणजे याचा अर्थ आरच्या जो उजवीकडे आहे याच्या डावीकडे क्यू आहे, ह्याच्या डावीकडे क्यू आहे, कारण याचं तोंड बाहेर आहे, डावा हात वरी आहे. पुढचं वाक्य वाचा. हां, आणखी कोणाच्या विरुद्ध काय म्हणले, पीच्या विरुद्ध यू बसतो. विरुद्ध लिहिण्यासाठी आपल्याला जागा, ओके, 2च जागा खाली आहेत, मग तुम्हाला लिहावं लागणार आहे. समजा पी इथं बसलाय आणि यू इथं बसलाय, काही जण यू इकडे मांडतील, पी तिकडे मांडतील. चला पुढचं वाक्य, आणि काय म्हणलंय, व्ही बाजूच्या मध्यभागी बसत नाही. व्ही मधात बसत नाही म्हणजे याचा अर्थ तो कोपऱ्यात आहे. व्ही काय मधात बसत नाही याचा अर्थ कोपऱ्यात, आणि कोपऱ्यात एकच जागा शिल्लक आहे. पुढचं वाक्य वाचा, एक सोडलेलं. हां, ते कोणतं वाक्य आहे, यू एकाच्या डावीकडे दुसरा बसतो जो एसच्या विरुद्ध बसतो. आता हा जो यू आहे ना, कोणाच्या डावीकडे आहे, जो, बघा कोणाच्या डावीकडे आहे, जो, इथं लिहिलेलं ते वाक्य, यू हा एकाच्या डावीकडे बसतो, डावीकडे दुसरा बसतो जो, जो म्हणजे कोण, जो गुपित आहे, मग तो गुपित कोण आहे पुढे कळते, एसच्या विरुद्ध बसतो, जो एसच्या विरुद्ध बसतो त्याच्या डावीकडे दुसरा यू आहे, मग एकच जागा खाली आहे, तिथं मी लिहिलं यस, एसच्या विरुद्ध कोण, डब्ल्यू, आणि डब्ल्यूच्या डावीकडे हा दुसरा येतोय का बघा, येत आहे, म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे, म्हणजे याचा अर्थ काय, डायग्राम करेक्ट आहे. आणि चला बोला बरं आता काय म्हणले, पी आणि यू मध्ये नेमके कोण बसले आहे जेव्हा पीच्या उजवीकडून मोजले जाते. क्रॉस चेक करायचं असेल तर क्रॉस चेक करा, डायग्राम काढल्यानंतर क्रॉस चेक करूत या. हां, इथून सुरू होतंय, टी डब्ल्यूच्या उजवीकडे तिसरा, डब्ल्यू याचं तोंड खाली, उजवा हात इकडं, तिसरा, हे बरोबर आहे. पुढचं, यू एकाच्या डावीकडे दुसरा बसतो जो एसच्या विरुद्ध, म्हणजे जो एसच्या विरुद्ध आहे त्याच्या डावीकडे यू, हे बी बरोबर आहे, दुसरा. त्याच्यानंतर क्यू एकाच्या लगेच डावीकडे बसतो जो आरच्या लगेच उजवीकडे, क्यू कुठं बसतो, क्यू कुठं बसतो, आरच्या लगेच उजवीकडे जो आहे त्याच्या डावीकडे क्यू बसतो, हे पण बरोबर आहे. पुढे टी आरच्या विरुद्ध, टी आरच्या विरुद्ध, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणले, पीच्या विरुद्ध यू, चला पीच्या विरुद्ध यू हे पण मांडलं आपण. व्ही बाजूच्या मध्यभागी बसत नाही, व्ही कोपऱ्यात आहे, हे पण बरोबर आहे. चला मग आता सांगा, पी आणि यू मध्ये नेमकं मध्यभागी कोण बसला आहे जेव्हा पीच्या उजवीकडून मोजले जातात. ठीक आहे, आता पीचा उजवा हात इकडं, पी आणि कोणाकोणात बघा, पी आणि यू, मग या दोघांमध्ये करेक्ट मध्यभागी कोणीकडून पाहिजे, कोणीकडून पाहिजे, तर पी आणि यू यांच्या मध्यभागी पाहिजे आणि पीच्या उजवीकडून. मग पीच्या जर उजवीकडून मोजायला गेलो तर आपण काय, पीच्या उजवीकडून, तर पी याचं तोंड कुठं,
इकडं काय वरी, मग पीच्या इकडून जर मोजायला गेलो तर आपलं उजवीकडून कोण येतंय, यस येतंय. कोण येतंय, यस येतंय. बरोबर आहे. मग आपल्या ह्याचं उत्तर काय आलं, यस आलं. आणखी आता हे बघा बरं, क्यूच्या डावीकडे मोजले असता डब्ल्यू आणि क्यू मध्ये किती व्यक्ती आहेत. डब्ल्यू आणि क्यू मध्ये कोणाच्या डावीकडे, क्यूच्या डावीकडे, क्यूच्या आतमध्ये तोंड इकडे जर मोजले इकडं तर किती लोक आहेत, 2 लोक आहेत. किती येतं, 2. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 2 आले. आता जर तुम्हाला याच्यात आणखी हे वाटत असेल तर या प्रश्नाला एकदा काय करायचं, परत तुम्ही हे एकदा ओव्हरलुक करायचं, काही 5 सेकंद लागतील, परंतु त्याच्यामुळे खालचे 3 प्रश्न चुकून आहेत ना, मग एकदा रिव्हिजन करा. चला, कुठून, इथून. टी डब्ल्यूच्या उजवीकडे तिसरा बसतो. डब्ल्यूचं तोंड बाहेर घेतलंय, ह्याच्या उजवीकडे काय, ह्याच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, तिथं कोण बसलाय, टी बसलाय. आणि एक खालचं वाक्य आहे बघा, टीच्या विरुद्ध कोण बसतोय, आर बसतोय. हे करेक्ट आहे. चला या आता दुसरं, यू एकाच्या डावीकडे दुसरा बसतो. यू कोणाच्या डावीकडे दुसरा बसतो, यू ज्याच्या डावीकडे दुसरा बसतो तो यसच्या विरुद्ध आहे. तो काय, यसच्या विरुद्ध. मग यसच्या विरुद्ध डब्ल्यू आहे आणि डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा कोण आहे, यू आहे. म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे. पुढचं वाक्य, क्यू एकाच्या लगेच डावीकडे बसतो. क्यू एकाच्या लगेच डावीकडे बसतो, जो आरच्या लगेच उजवीकडे. मग आरच्या लगेच उजवीकडे कोण आहे, यू आहे. याच्या लगेच डावीकडे कोण आहे, क्यू आहे. मग याचं तोंड बाहेर, डावा हात इकडं. चला आणखी, टी हा आरच्या विरुद्ध, ते झालं. पीच्या विरुद्ध कोण बसतो, यू बसतो. पीच्या विरुद्ध कोण बसतो, यू बसतो. त्याच्यानंतर व्ही बाजूच्या मध्यभागी बसत नाही, म्हणजे व्ही कोपऱ्यात बसतो. त्याच्यानंतर आता विचारले काय, पी आणि यू मध्ये नेमके मध्यभागी कोण बसले आहे किंवा नेमके कोण बसले आहे जेव्हा पीच्या उजवीकडून मोजले जातात. पीच्या उजवीकडून जर मोजायला गेलात कोणाच्या मधात, पी आणि यूच्या मधात, तर करेक्ट मध्यभागी कोण येतंय, यस येतंय. करेक्ट मध्यभागी कोण येतंय, यस येतंय. म्हणजे याचं काय आलं, यस. दुसरं, क्यूच्या डावीकडे मोजले असता, क्यूच्या डावीकडून मोजा म्हणलंय आणि कोणाकोणात, क्यू आणि डब्ल्यू मध्ये. याचा डावा हात खाली आणि डब्ल्यू हे. मग याच्यामध्ये किती लोक बसलेत, 2 बसलेत. म्हणजे याचं काय आलं, 2 आलंय. ठीक आहे, आलंय. चला नेक्स्ट. आता या प्रश्नामध्ये बघूत काय काय म्हणलंय. चला, समजणं गरजेचं आहे आपल्याला हे प्रश्न, कारण प्रश्न हेच रिपीट होतील याची गॅरंटी नसते आणि हे प्रश्न रिपीट होत पण नसतात, परंतु याच्यामुळे सेम टू सेम क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे ते चुकून येत आपले, म्हणून आपल्याला यांचा सराव पाहिजे असतं. चला आता काय काय म्हणले, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू असे 8 मित्र चौकोनाकृती टेबलाभोवती प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसलेले आहेत. आता हे काय झालं, कोपऱ्यात म्हणलं नाही, बाजूला किती बसलेत, 2 बसलेत. मग चला या, आता बाजूला 2 म्हणल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बाजूला काय करावं लागेल, 2-2 दाखवावं लागतील. 2-2. ठीक आहे, हे असे, हे असे, हे बघताय कुठे ते महत्वाचं आहे. 2 व्यक्ती बसलेले आहेत, त्या सर्वांचे तोंड केंद्राच्या बाहेर. म्हणजे याचा अर्थ हे आत बघत नाहीत, याचा अर्थ हे कुठं बघताय, पूर्ण बाहेर बघताय. हे असे बघताय. ओके, हे अगोदर रेषा ओढून याच्यासाठी ठेवा का बाबा तुम्ही मांडल्यानंतर आहे ना ते चूक होऊ नये, म्हणजे नजर राहते की यांची तोंड बाहेर आहेत. या आता काय काय म्हणले पहा, क्यू हा पीच्या उजवीकडे चौथा बसलेला आहे. आता तुम्हाला सुरुवात करणं आहे, कुठूनही करा. समजा आपण क्यू इथं मांडलं, क्यू हा कोणाच्या, पीच्या उजवीकडे चौथा, मग पी मांडूत. समजा पी इथं मांडलं, त्याचं पेन चेंज करूत. या समजा पी इथं मांडलं तर पीच्या उजवीकडे म्हणजे अलीकडे कोण, चौथा कोण बसलेला आहे, क्यू बसलेला आहे. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथं कोण बसलंय, क्यू बसलंय. पुढचं वाक्य वाचा, आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे बसला आहे. क्यू हा डब्ल्यू आणि टीचा शेजारी आहे. एवढं कळालं. क्यू कोणाचा शेजारी, डब्ल्यू आणि टी. म्हणजे डब्ल्यू इथं असू शकतंय, टी इथं असू शकतंय, किंवा टी इथं असू शकतंय, डब्ल्यू इथं असू शकतो. पुढचं वाक्य वाचा, यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध. यू कोणाच्या विरुद्ध, डब्ल्यूच्या विरुद्ध यू. मग आता मला इथं तर डब्ल्यूच्या विरुद्ध यू लिहायला जागाच नाही ना. कसं काय नाही आहे, कारण खाली पी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा इथं डब्ल्यू नाही, इथं कोण नाही, डब्ल्यू नाही. म्हणजे इथं डब्ल्यू नाही आणि इथं काय, टी नाही. यांची जागा आपण चेंज करून घ्या, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं टी आहे, इथं डब्ल्यू आहे. आणि त्यानं काय म्हणलंय पुढं आपल्याला, कवा कोण आहे,
क्यू हा हे यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध, यू कोणाच्या विरुद्ध, डब्ल्यूच्या विरुद्ध यू आहे आणि एसच्या अगदी डाव्या बाजूला हा आणि शब्द लागला इथं बघा, यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध आणि एसच्या अगदी डाव्या बाजूला. हा जो यू आहे हा एसच्या अगदी यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध बाजूला आणि एसच्या अगदी काय म्हणले डाव्या बाजूला. एसच्या डाव्या बाजूला कोण, यू. एसच्या डाव्या बाजूला कोण, यू. कारण आणि शब्द लागलाय, कोणत्याला लागू होतो, पहिल्याला. मग मला सांगा इथं आपल्याला हे मांडता येईल का बघा बरं, की एसच्या डाव्या बाजूला. आता मला यस इथं लिहायला चान्स कुठं आहे बघा बरं. मला इथं लिहायला यस चान्स आहे का. मी जर यस इथं लिहिलं, काय यस इथं लिहिलं तर तो कुठं होतोय, तो त्याच्या उजव्या बाजूला होतोय. त्यानं काय म्हणले, यसच्या अगदी डाव्या बाजूला आहे, यसच्या अगदी डाव्या बाजूला आहे. म्हणजे याचा अर्थ हे चुकतंय है ना. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही दुसऱ्या डायग्राम मध्ये याला करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे. मग आपण आता याला जर मांडायला गेला तर आपण पी पासून सुरुवात केली तर बरोबर आहे. मग आपण पी काय करायचं, आता दुसऱ्या डायग्राम मध्ये तुमच्याकडे रेडी असेल, असं खोडण्याची गरज पडत नाही. ओके. हां, एक मिनिट. हां, चला आता आपण हे असे 8 लोक. ओके. इथं आपल्याला हा डब्ल्यू नाही आहे. हां, चला आता आपण पी इथं घेतला होता, यांची तोंड कुठे आहेत, बाहेर आहेत. हां, बाहेर. मग पीच्या उजवीकडे क्यू हा पीच्या उजवीकडे चौथा, पी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. इथं कोण बसलाय, क्यू बसलाय. ठीक आहे. पुढचं वाक्य, हे वाक्य सोडून देतो हा थोडंसं. आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे, ते माहित नाही ना. चला, क्यू हा डब्ल्यू आणि टीचा शेजारी. म्हणजे हा जो क्यू आहे ना, हा डब्ल्यू आणि टीचा शेजारी आहे. म्हणजे काय, समजा मी इथं जर डब्ल्यू लिहिलं तर इथं काय लिहावं लागेल, मला टी लिहावं लागेल. मग सारखं कोणी काय करेल, इकडं डब्ल्यूच्या ऐवजी टी लिहिल, तिकडं डब्ल्यू लिहिल. चला पुढचं वाक्य. आता यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध. आता डब्ल्यूच्या विरुद्ध कोण आहे, यू आहे. डब्ल्यूच्या विरुद्ध कोण आहे, यू आहे. बरोबर आहे. आणि डब्ल्यूच्या विरुद्ध यू लिहिले आणि पुढं काय म्हणले, तेच यू एसच्या अगदी डाव्या बाजूला आहे. परत बघा आता, एसच्या अगदी डाव्या बाजूला आहे. आपल्याला एसच्या डाव्या बाजूला ते आपल्याला लिहिता येते का बघा. यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध आणि एसच्या अगदी डाव्या बाजूला आहे. आता हा तुमचा यू कोणाच्या डाव्या बाजूला आहे, तो आहे तुमचा एसच्या अगदी डाव्या बाजूला. यांचे तोंड कुठे येतं, बाहेर. मग एसचा डावा हात काय, इकडं. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आहे आपण जे मांडले ना, हे करेक्ट मांडले. मांडलेले जे आहे ते आता करेक्ट मांडले. पुढचं चेक करू या आता. पुढं आता कोण कोण भेटलं, डब्ल्यू यू हे एवढे भेटलेत. पुढचं वाक्य, क्यू हा हे पण झालं, एसच्या विरुद्ध हे पण झालं. एक राहिलेलं आहे आपलं वाक्य हे. आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे. आता जागा दोनच शिल्लक आहेत हा, आणि इथं एक आणि इथं एक. आणि त्याच्यात काय म्हणलंय, आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे. म्हणजे इथं जर मी व्ही लिहिलं तर व्हीचा उजवा हात इकडं, इकडं कोण आहे, आर आहे. बघा बरं ते बरोबर आहे का. आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे, म्हणजे व्हीच्या उजव्या बाजूला कोण बसलाय, आर. म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे. आणि चला बरं एकदा क्रॉस चेक करायचं तर करू शकता. क्यू हा पीच्या उजवीकडे चौथा, पीचा उजवा हात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. बरोबर आहे. पुढे आर हा व्हीच्या अगदी उजवीकडे, व्हीच्या उजवीकडे आर, हे पण करेक्ट आहे. पुढचं, क्यू हा डब्ल्यू आणि टीचा शेजारी. क्यू डब्ल्यू इकडून टी पाहिजे, इकडून डब्ल्यू पाहिजे आहे. यू हा डब्ल्यूच्या विरुद्ध यू, हे पण बरोबर आहे. आणि एसच्या अगदी डाव्या बाजूला, एसच्या डाव्या बाजूला, हे पण बरोबर आहे. चला आता प्रश्न बघूत या. काय म्हणले, पहिला प्रश्न, व्ही पासून घड्याळाच्या दिशेने मोजले असता व्ही आणि टी मध्ये नेमके कोण बसलेत. एक मिनिट हा, याला काय काय म्हणले, व्ही पासून घड्याळाच्या दिशेनं, व्ही पासून घड्याळाच्या दिशेनं असं मोजलं तर टी, व्ही आणि टी मध्ये, म्हणजे व्ही आणि टी यांच्या मध्यभागी, करेक्ट मध्यभागी कोण बसले. मग व्ही आणि टी मध्ये एक एक सोडून द्या, इकडून क्यू सोडला, इकडून आर सोडला, तर कोण येतंय मध्यभागी, डब्ल्यू येतंय. कोण येतंय मध्यभागी, डब्ल्यू. म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर काय आलं, डब्ल्यू. बरं, व्हीच्या संदर्भात यूचे स्थान काय, याचा अर्थ काय, व्हीच्या संदर्भात यूचे स्थान काय, म्हणजे व्ही पासून यू कोणीकडे काय आहे. व्ही पासून यू, व्हीच्या डावीकडे कितवा दिसतोय, व्हीचं तोंड खाली पहिला, दुसरा, तिसरा, डावीकडे तिसरा. म्हणजे याचा अर्थ हे उत्तर करेक्ट आहे. काय म्हणलंय त्यानं, व्हीच्या संदर्भात यू कसा बसलाय, मग व्ही तर खाली आहे,
मग इकडे बघा बरं, हा कितवा आहे, डावीकडे तिसरा आहे, म्हणजे याचा अर्थ हे उत्तर करेक्ट आहे. आलं लक्षात? चला, हे झाले तुमचं की बाबा बाजूच्या मध्यावरच 8 लोक बसले असतील तर या पद्धतीनं. अगोदरचे काय बघितले, मध्यावर पण आणि बाजूच्या कोपऱ्यावर पण असे बघितले. चला आता आपण थोडंसं लास्टवाल्या सेशनकडे जाऊ, ते म्हणजे हे का बाबा पत्ते खेळत असतील लोक, है ना, पत्ते खेळणारे आहेत बघा. आता चला या, आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हणले पहा. 4 व्यक्ती मिनल, नेहा, पुनीत आणि ओंकार असेल याच्यामध्ये. मिनल, नेहा आणि पुनीत. ओंकार एक राहिलाय. मिनल, नेहा व पुनीत. इथे एक ओंकार लिहा वाटल्यास. हां, ओंकार, याच्यामध्ये ओंकार पण राहिले. हां, एका चौकोनाकृती टेबलाभोवती चौकोनाच्या बाजूवरती पत्ते खेळत बसलेत. बाजूवर बसलेत, काय करत बसलेत, पत्ते खेळत आहेत. आता पत्ते खेळताना मला सांगा, ह्यांचे तोंड कुठं असतात? ह्यांचे तोंड आतमध्ये असतात. कोणी मागे पत्ते टाकते का, असं मागे गोटी मारते का खेळांची? नाही मारत. म्हणजे याचा अर्थ काय, असे बसलेले असतात. आता काय म्हणले बघा, मिनल ही नेहाच्या उजवीकडे आहे. कुठेही लिहा. समजा इथं नेहा असेल तर नेहाच्या उजव्या बाजूला इथं कोण आहे, मिनल आहे. इथं कोण आहे, मिनल आहे. आणि पुनीत हा ओंकारच्या डावीकडे. पुनीत हा ओंकारच्या डावीकडे. आता मला सांगा, इथं जर मी ओंकार लिहिलं, इथं जर मी ओंकार लिहिलं, पुनीत हा कोणाच्या डावीकडे, ओंकारच्या डावीकडे. ओंकारचं तोंड आतमध्ये, मग डावा हात कुठे, इकडे. इकडं कोण येईल, पुनीत येईल. इकडं कोण येईल, पुनीत येईल. मग आता काय म्हणले पहा बरं, खालीलपैकी कोणत्या 2 व्यक्ती एकमेकांसमोर बसलेल्या आहेत? आता 2 व्यक्ती एकमेकांसमोर कोणत्या आहेत बघा बरं, शेवटून बघू. मिनल, पुनीत नाहीत, बाजूला आहेत. मिनल, नेहा बाजूला आहेत. नेहा, पुनीत, नेहा, पुनीत आहे बघा. नेहा, पुनीत. ओंकार, पुनीत नाही, म्हणजे याचा अर्थ नेहा, पुनीत करेक्ट आहे. काय, नेहा, पुनीत करेक्ट आहे. बरोबर आहे. चला आता आणखी एक भाग बघू, लास्टवाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला पत्ते खेळतानाच दिलेला आहे. ठीक आहे. चला, त्याच्यामध्ये मला वाटतं भागीदार विचारलेला आहे. पहा बरं, आता छोटासा प्रश्न आहे हा, कन्सेप्टसाठी घेतलेला आहे आपण. ओके, म्हणजे ज्यांना बिलकुलच माहीत नाही का बाबा पत्ते खेळताना पार्टनर कुठं असतो किंवा कॅरम खेळताना, तर ते त्यांच्यासाठी. चला या, आता 4 व्यक्ती MNOP हे पत्ते खेळत आहेत. ठीक आहे. आणि पत्ते खेळताना ते कसे बसणार, असेच बसणार, आतमध्ये तोंड करून बसले, आतमध्ये तोंड करून बसले. चला या, काय म्हणलंय आता, यम हा यांच्या उजवीकडे. यम जर इथं असेल तर यांचा उजवा हात इकडं. इकडं कोण बसले, यम. पी हा ओच्या डावीकडे. आता पी कोणाकडे आहे, ओच्या डावीकडे. समजा ओ इथं लिहिलं तर मला सांगा याचा एकच जागा राहील, इथं काय लिहावं लागेल, पी. मग तो उजव्या हाताला झाला, म्हणजे याचा अर्थ काय, ओ इथं आहे. ओचं तोंड आतमध्ये, डावा हात इकडं, आणि इथं कोण बसलाय, पी बसलाय. मग त्यानं काय म्हणलंय, पी हा ओच्या डावीकडे, ओच्या डावीकडे झालं. तर विचारले काय की जोडीदाराची जोडी कोणती? जोडीदार म्हणजे पार्टनर, समोरासमोरची. चला, PO पार्टनर आहेत का, नाही. MP पार्टनर आहेत का, नाही. MN पार्टनर आहेत का, नाही. NP, N आणि P समोरासमोरचे पार्टनर आहेत की, म्हणजे कोण पार्टनर आहेत, चौथंवालं करेक्ट आहे. काय, चौथा प्रश्न करेक्ट आहे. आलं लक्षात? चला, तर या पद्धतीनं हे टोटल तुमचं त्रिकोणाकृती आणि चौकोनाकृती बैठक व्यवस्था बघितली. ओके, ह्यांचा थोडासा सराव करा. जे पुस्तक मिळेल त्या पुस्तकातून तुम्ही सोडवा, याचा सराव करा. आणि जेवढा जास्त तुम्ही सराव करसाल ना, तेवढे तुम्हाला सोपं जाईल पुढे. कारण एकच आहे याच्यामध्ये सराव, कुठल्याही प्रकारचा काही ना फॉर्म्युला आहे ना, कन्सेप्ट आहे ना, सूत्र आहे ना, काही आहे. फक्त काय आहे, कॅल्क्युलेशन सुद्धा नाही आहे. सराव करा, कारण सराव केल्यामुळे तुम्हाला ती तुमचा हात मांडणी करताना फास्ट पळतो, है ना, आणि करेक्ट दिशेनं जातो. तुम्हाला लगेच कळते की नाही हे असं आलंय ना, म्हणजे कोणतं बदलावं लागेल, मग हे तुम्हाला कळेल तिथं, है ना. परंतु सराव जर नसेल ना, तर मग ते एक व्हिडिओ बघून असं नाही चालणार ना. आपल्याला प्रश्न सोडवायलाच पाहिजे, है ना. मग मागचे तुमचे आलेले म्हाडाचे सोडवा, IBPSचे PYQ सोडवा, TCSचे PYQ सोडवा, कोणतेही सोडवा, परंतु सराव करा. ठीक आहे. आणि याच्यानंतर आता जो पुढचा भाग बघणार आहोत तो बघणार आहोत आपण लिनियर बैठक व्यवस्था आणि 2 रो बैठक व्यवस्था, है ना. 2 राहिले, दोघांना सेपरेट एक लेक्चर कव्हर करूत आपण, कारण लिनियर मोठा आहे. लिनियर आणि तुमचं 2 रो असे 2 झाले की मग आपला हा भाग संपतो. याच्यानंतर घेऊत मग पझल. पझल मात्र 2 लेक्चर लागतात, कारण पझलमध्ये भरपूर प्रश्न आहेत. पझलला 2 लेक्चर, त्याच्यानंतर मग सुरू होतं आपलं तुलना.
है ना, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, त्या पद्धतीचे. ओके, चला तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.